एक अप्रतिम सिंगर म्हणून ज्यांची नेहमी ओळख आहे, ऋतिक मात्रे, ज्यांचा खऱ्या अर्थानं आवाज आपण सातत्यानं ऐकत असतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सुमधुर आवाजाने प्रत्येकाला वेळ लावलाय. तर आवाज ऋतिक मात्रे यांचा थोड्याच वेळात सर्वांसमोर केलं जाईल हे अप्रतिम संगीत सादर. आईचा गाजतयो सोहला न करड गावसारा निघाला करल्याला. गाव देवी आईचा गाजतयो सोहला न गावसारा करड गावा निघाला करल्याला. न गाव देवी आईचा गाजतयो सोहला न करड गावसारा निघाला करल्याला. चाफ्याचा फुलानं मोत्यानं आईला सजवूनी, आईला सजवूनी, माझे आईला सजवूनी. करड गावाची मानाची पालखी येताव जेवूनी, येताव जेवूनी, पालखी येताव जेवूनी. आई तुझ्या पालखीला गुल्लाल उरविला न करड गावसारा निघाला करल्याला. गाव देवी आईचा गाजतयो सोहला न करड गावसारा निघाला करल्याला. गाव देवी आईचा गाजतयो सोहला न करड गावसारा निघाला करल्याला. आय माऊलीचा उदो फायनल डे संडे फंडे आपल्याला पाहायला मिळेल आणि या संडे फंडे मध्ये उद्याचा लॉट्स आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. तो म्हणजेच दिवस क्रमांक 4 अंतिम दिवस 30 नोव्हेंबर 2025 श्री मलंगड चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना एका बाजूला शिरढोण आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला काकडवाल या दोन टीमच्या दरम्यान मॅच नंबर 1 आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला नेवाळी पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला भाल 11 या दोन टीमच्या दरम्यान दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला बेतवडे संघ तर दुसऱ्या बाजूला खाडी ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिला फेरीतील शेवटचा सामना एका बाजूला मात्रेपाडा आणि दुसऱ्या बाजूला सरवली असे 8 संघ उद्याच्या दिवसात देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. या 8 संघांना आपण आजच्या दिवसातून देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा.
मित्र पवनजी गोरे, खूप चांगले सिंगर आहेत ते पण. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणखीन एक या मलंगड विभागामध्ये आणि याच ज्या गीतकारानं खऱ्या अर्थानं आपल्या आवाजाच्या जोरावरती प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलंय ते आमचे ऋतिकदादा म्हात्रे यांचे अत्यंत जवळचे मित्र अर्थातच पवनदादा गोरे यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचा देखील आवाज थोडाच वेळात त्यांच्या सुमधुर आवाजामधून एक मखमली संगीत, एक अप्रतिम संगीत आपल्या सर्वांसमोर केलं जाईल सादर. येस, उसाटणे वेलकम. उसाटणे संघ थोडासा डिले झालाय कारण आजचा तिसरा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये फक्त 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि 8 संघांमध्ये तब्बल 6 संघांना मागे टाकून या क्वार्टर फायनल मॅच मध्ये हे दोन दिग्गज संघ खऱ्या अर्थाने इंटर झाले. ते म्हणजे एका बाजूला वेलकम उसाटणे संघ तर दुसऱ्या बाजूला कोळेगाव बी, हे दोन दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठी लढत मॉडर्न टेलिकास्ट या वाहिनीवरती खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. होमसा MTClive.in या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा कव्हर केली जाते. श्री मलंगड चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय.
का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का सैता पाकाचे गो या गो महिन्याला पालख्या निघाल्या पायी कारले डोंगराला हो सैता पाकाचे गो या गो महिन्याला पालख्या निघाल्या पायी कारले डोंगराला दाडन बोलावून जणू आईन ये म्हणाली ती पालखी घेऊन केली तीन आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का बाबा बंगाला फिरून आला या नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाला फिरून आला या नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाला फिरून आला ज्ञानात भगव्या कपनीवाला बाबा बंगाला फिरून आला ज्ञानात भगव्या कपनीवाला करे शिवाच आहे पुत्र नाही कुणाला जमले सूत्र नाद भक्ती लय पवित्र नाही चालत तंत्र मंत्र भूतबालाई घाबरे त्याला नानात भगव्या कपनीवाला भूतबालाई घाबरे त्याला नानात भगव्या कपनीवाला बाबा बंगाला फिरून आला या नाथ भगव्या कपनीवाला बाबा बंगाला फिरून आला या नाथ भगव्या कपनीवाला एकच वादा आमचा शिष दादा आशिष दादा एकच वादा आमचा शिष दादा एकच वादा आमचा शिष दादा आशिष दादा एकच वादा आमचा रोशन दादा एकच वादा आमचा आशिष दादा एकच वादा आमचा आशिष दादा आशिष दादाचा योकास रोशन दादाला नावास आशिष दादाचा योकास रोशन दादाला नावास होवे चर्चा गावागावात गावागावात एकच वादा आमचा रोशन दादा ऋषण दादा एकच वादा आमचा रोशन दादा एकच वादा आमचा ऋषण दादा एकच वादा आमचा आशिष दादा ये समाज सेवक गंभीर स्वभाव हाय एक नंबर समाज सेवक गंभीर